सिस्टर सांगा की काय झालंय? काय टेन्शन घेण्यासारखं तर नाही ना? अहो सांगा की लवकर, कशाला टेन्शन वाढवताय? अहो तुमची पेशंट गेली. खरंच? नाही नाही, असं नाही होऊ शकत. आमची कृष्णी नाही जाऊ शकत. तुम्ही नीट तपासा बरं. थांबा, मी डॉक्टरना बोलवते, म्हणजे तेच सांगतील तुम्हाला. आलेच मी. अहो असं काय करताय? कृष्णे अशी कशी सोडून गेलीस ग? का वागलीस अशी? गेलीस भाई एकदाची. लई दिस झालं त्या गुरुजीचं भाकीत खरंच होत नव्हतं. मी या गुलीनी ती खरं करून दावलं. काय म्हणत होता गुरुजी? या कलियुगात सत्यवान सावित्रीचं प्राण परत आणणार. आता कसं परत आणतोय का नाही ती बघतेच. ऋतिक, ऋतिक कुठं गेला हो? त्याला इथं ध्यान ठेवायला सांगितलं होतं. कुठं तडमडला कुणास ठाऊक. ऋतिक, ए ऋतिक, अरे ऋतिक, बदाम खायला घातलेलं समज वाया घाली होती. एवढी आनंदाची बातमी द्यायची होती त्याला, आणि नेमका त्याच टायमात कुठे गेला कुणास ठाऊक. ऋतिक, ए ऋतिक, ऋतिक, ए ऋतिक, भेळ भेळ भेळ. अरे कुठं गेला होतास? इथं ध्यान ठेवायला सांगितलं होतं का नाही मी तुला? मम्मी तुझ्यासाठी भेंडली मस्त कुरकुरीत. चल बस लवकर, काय कडे बस लवकर. आणि तुला कोणी बघितलं नाही ते? मी गुली हाय, असलं कच्च काम मी करतच नाही. आणि ही काय भेळ घेऊन आलायस? अरे आता गोड खायची वेळ आल्या. होय का? चालतंय, मी काहीतरी गोड आणतो मग. अरे असलं काम आहे बघ तुझं. अरे का गोड खाऊशी वाटतंय ती तरी विचार. आपलं काम झालं. काम झालं म्हणजे कृष्णा. मम्मी यस मम्मी. मम्मी विधात्यांची समधी प्रॉपर्टी आता आपली होणार. हळू माणसं बघतील. पण मम्मी डॉक्टरांनी कन्फर्म केलं ना कृष्ण मेल्याचं? नाहीतर इकडे आपण नाचायचो आणि तिकडे तिची दिवायची परत. आता नर्सनी केलंय, आता डॉक्टर करतील. कृष्णा विधात्यांचे नातेवाईक. काय हो डॉक्टर? तुम्ही कोण पेशंटचा? मी तिची मावस सासू आहे आणि ह्यो दीर. काय झालं? बरी आहे ना आमची कृष्णी? वी आर व्हेरी सॉरी. तुमच्या पेशंटला नाही वाचू शकलो आम्ही. तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या पटकन. डॉक्टर असं कसं झालं? कृष्णे, कृष्णे कशी सोडून गेलीस ग आम्हाला? असं कसं झालं ग कृष्णे? डॉक्टर गेले. ही आनंदाची बातमी एवढ्या लवकर आपल्या कानावर येईल असं वाटलंच नव्हतं बघ. अहो आवरलं का तुमचं? राय झालाय का तयार? हॉस्पिटलला जायचंय, उशीर होतोय ना. हो मगाशीच उठलाय, येतच असेल खाली. मी म्हणते तुम्ही एकटे गेला असता. त्याची अवस्था बघवणं झाली हो. पायाला किती लागलंय त्याच्या. त्यांनी जरा आराम केला असता. तुम्हाला काय वाटतं? आम्ही नाही म्हटलं तर तो ऐकल? त्याचा इथं जीव लागल. अहो कृष्णाच्या काळजीमध्ये तो रात्रभर झोपला पण नसेल बघा. हो काळजी सगळ्यांनाच वाटते. मला पण वाटतंय कृष्णा बरी व्हावी, पण म्हणून आपण असं वेड्यासारखं वागत नाही ना. काय गरज होती हो त्यांनी ती काठी घेऊन जायची? कशासाठी जीवाचं एवढा हाल करून घ्यायचं? तुम्हाला नाही कळायचं रायाचं प्रेम. रायाचं प्रेमच कृष्णाला मरणाच्या दारातून बाहेर काढणार बघा.
हा बोल गुले. रंजे, गुरुजींनी सांगितलेलं बाकीत खरं ठरलं रंजे. आपली कृष्णे आपल्याला सोडून गेली. काय? अगं हे काय बोलतीयस गुले? काय झालं? हा, भाऊसाहेब, भाऊसाहेब, आपली कृष्णे आपल्याला सोडून गेली. हे नाही होऊ शकत. कृष्ण असं नाही करू शकत. काय झालं भाऊसाहेब? कृष्णा कृष्णा बरी आहे ना? आई, काय झालं? बरी आहे ना भाऊ? कृष्णा बरी आहे ना? हा, हो म्हणा. हा, बोला. राया कृष्णा गेली. नाही नाही, हे शक्यच नाही. हो, कृष्णाने मला वचन दिलं होतं की ती मला सोडून कुठे बी जाणार नाही. अशी कशी गेली मग ती? काय नाही झालं तिला. ती जिवंत आहे, जिवंत आहे ती. राया सावरा स्वतःला. जे झालं ते आता आपण बदलू शकत नाही. बदलू शकती कृष्णा, सगळं बदलू शकती. तिने मला शब्द दिलाय की ती कुठं बी जाणार नाही म्हणून, आणि ती तिचा शब्द पाळती. काय नाही झालं तिला. माझा विश्वास आहे तिच्यावर. ती कुठंच नाही गेली, नाही गेली कुठं. कृष्णा, हे पोरं! काय बी होणार नाही कृष्णा तुला. मी तुला काय बी होऊ देणार नाही. तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. धडाम. मम्मी, हॉस्पिटल आहे हे. अरे इदा त्यांच्या घरात आता भूकंप झाला असेल. आपण एक काम करू, आता आशीच्या घरात बॉम्ब फोडू. मला तर लई मज्जा येईल बघ. असं झालंय का नाही, कवा समधी येते ती आणि मी कवा समध्यांची रेडकी तोंड बघत्या. मम्मी, मला तर वाटतंय आता त्यांच्या डोळ्यातलं पाणी बी आटलं असेल. इतक्या वेळा ते कृष्ण मरून जिथे झाले, आता ह्या वेळेस रडू येते का ना ते बी माहित नाही. रडणार, समधी रडणार. समध्यासनी कसा पाजर फुटतोय का नाही तू बघच. आणि काय रे, मग धरणं मी बघत्या मरून जित्ती झाली काय लावलंयस. वाईस तर चांगलं बोल की. आता ह्या टायमाला नाही जित्ती होणार ती. आता आपण निस्ते तिच्या मरणाची मज्जा बघायची बघ. कृष्णे, असं कसं झालं? उठ की ग कृष्णे. अगं मम्मी, कशा रडती इथं? आता घरातला बघायला कोणी नाहीये, कशा नाटक करतीस? अरे मला आशीला फोन लावायचा आहे का नाही, मग त्याच्या आधी जरा वातावरण निर्मिती नको का करायला. नाहीतर लोकांनी वाटलं आपणच तिला मारल्या. होय मम्मी, ते बी खरंय. आपण काय म्हणा मम्मी, तू एक नंबर ऍक्टिंग करतेस. मला तर वाटतं ना तुला कुठल्या तरी सिरियल मध्ये घेतलं पाहिजे. ते निगेटिव्ह बायचा रोल एक नंबर करशील तू. बरं जाऊन दे तिकडे, ती रोल फिल्म मरून दे. मला आधी फोन लावून दे पटकन आशीला. हवं, चला जाऊया हॉस्पिटलमध्ये. तसं माझ्या जीवाला काही तर चैन पडायचं नाही. होय, चल. असं पण तिथे तू गोली थांबली ना, मला तर अजिबात पटलं नाही बघ. वय, मला बी वहिनी साहेबांचा शब्द मोडता आला नाही. नाही तर कृष्णीला हॉस्पिटलमध्ये सोडून मला घरी यायची अजिबात इच्छा नव्हती बघा. चला आपण जाऊया आणि तिच्या पाशीच थांबू. चल. हॅलो. आशे, आशे काय झालं आशे? असं कसं झालं? लई वंगाळ झालं बघा आशे, लई वंगाळ झालं. आपल्या कृष्णेने कुणाचं काय वाईट केलं होतं कुणाला ठाऊक. तेव्हा तिच्या वाट्यालाही समजा असं आलं.
असं काय झालं? असं काय झालं? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? काय झालं? सोपान आरो गुरुजींनी सांगितलेलं बाकीत खरं ठरलं की रा. अरे आपली कृष्णी आपल्याला सोडून गेली की रा. काय? मला हे सगळं विचित्रच वाटतंय. काय झालं डॉक्टर? कोमातनं बाहेर येण्याचे चान्सेस होते यांचे, या रिकव्हरी होत होत्या, चांगला रिस्पॉन्स मिळत होता. पण मग हे अचानक अशा केसेस तर आपल्याकडे भरपूर झाले डॉक्टर. हो, पण आता ते जिवंत राहिलं नाहीये. थांबा. कृष्णा, ए कृष्णा, कृष्णा कृष्णा ऐक माझं. तू असं नाही करू शकत हा. तू मला शब्द दिला होतास ना, तू मला सोडत नाही जाऊ शकत कृष्णा. अगं आतापर्यंत मी सगळ्यांना अभिमानानं सांगत होतो की कृष्णा दिलेला शब्द कधीच मोडत नाही. ती पुरा केल्याशिवाय तू कधीच गप्प बसत नाहीस. तू जर आता शब्द मोडलास तर लोक हसतील का माझ्यावर? तुला चालेल का कृष्णा? ए कृष्णा, सांग ना कृष्णा. कृष्णा, तू मला सोडून नाही जाऊ शकत. तुला तुझं दिलेलं वचन पाळावंच लागल. ए कृष्णा, आठव तू चेतावर मला काय म्हणली होतीस? हा, आठवतंय का तुला कृष्णा? अगं मला तुझ्याशी बोलायचंय कृष्णा. उठ ना. ए कृष्णा, उठ. ए कृष्णा, उठ का. सिस्टर, पल्स ऑक्सिजन लावा पटकन. दिस इज मिरॅकल. मेडिकली शी वॉज डेड. असं फार कमी वेळा घडतं. हा तर चमत्कारच आहे. कृष्णा, कृष्णा, देवा, पावलास र. किती घाबरलो होतो ग मी. असं कधी कोण वागतं का? मी तुझ्याशी वाईट वागलो त्याचा बदला घेत होतीस ना? अगं पण तू माझ्याशी किती वाईट वागलेस माहिती का तुला? तू माझ्याशी भांड, मला मार, मला शिवाय दे, पण परत असं काय करू नकोस कृष्ण. तू नसलीस ना, मला माझं जग संपल्यासारखं वाटतं बघ. तू जर डोळे उघडले नसतेस ना, तर या रायानं पण डोळं कायमचं बंद केलं असतं बघ. राया, असं काही बोलू नकोस. मी तुला काही बी होत देणार नाही. डोळे पुस. ऋतिक, कुणाच्याच रडण्याचा आवाज कस काय येणार आत ना? मम्मी तुला बोललो ना मी, इतक्या वेळा ती मेली असं समजून ती रडल्या. ती आता पाक त्याच्या डोळ्यातलं पाणी बॅटलं असणार आहे. मला तर वाटतंय तिला बघून समजेची दात किळीच बसली असेल. चल चल आज जाऊन बघू. तू तर तोंडचं पाणीच पळवलंस कृष्णे. आणखीन थोडा वेळ तुला जाग आली नसती ना तर मी इतकंच जीव दिला असता. मामे, कृष्णे, अशी कशी गेलीस ग? आता मी कुणाच्या तोंडाकडे बघून जगायचं? कृष्णा जितीये, मग तिच्या मरणाची खोटी बातमी कोणी पसरवली भाऊ? काय गे, तुला का घाई झाली हिच्या मरणाची? घरातल्या सुनेबद्दल काय बी बोलताना, खोटी बातमी पसरवताना काहीच कसं वाटलं नाही तुला? नाहीतर काय, नीट माहिती करून घ्यायची आधीच. सगळ्यांनी माझ्या कृष्णीच्या मरणाची बातमीतून मोकळ्या झाल्या. काय मिळालं काय तुम्हाला माझ्या लेकीच्या मरणाची अशी खोटी बातमी देऊन?
अगं मी कशाला खोटं सांगेन. डॉक्टरांनी सांगितलं होतं ती मेली म्हणून. वाटलं तर डॉक्टरांनी विचारा. देव गणपतीराया, तुझं किती आणि कसं आभार मानू तीच कळना झालंय बघ. माझ्या लेकीला मरणाच्या दारातनं वाचवलंयस तू. तू खरंच आहेस या जगात हे दाखवून दिलंस आज. मला तर दुसरं काय बी नको तुझ्याकडनं. फक्त माझ्या लेकीला सुखात ठेव. आणि आत्तापतूर तिच्या नशिबात जी काय आलं ते इथनं पुढे येऊन देऊ नकोस देव. मी हात सोड, पाया पडते तुझ्या. आज माझ्या लेकीला काय झालं असतं तर. अशी नको ना रोड. आता कृष्णानं बघितलं तर तिला काय वाटेल मला सांग. आता ती सुखरूप आहे ना. अगं गणपतीरायाने तिला वाचवलंय. ती आपल्या संग बोलती हसती. अजून काय पाहिजे आपल्याला. देवा अशीच कृपा ठेव माझ्या लेकीवर. तिला धडधाकट ठेव. माझं बी आयुष्य माझ्या लेकीला दे. होय, माझं पण समजा आयुष्य माझ्या लेकराला लाभून दे. काय झालं? अहो चमत्कार झालाय. माझा तर या सगळ्यावर विश्वासच बसेना. तुमची पल्स मीच चेक केली होती आणि ह्या मशीनवर ही लाईफलाईन फ्लॅट झाली होती. म्हणजे मेडिकली तुम्ही मेलाच होता. डॉक्टरांचं मला काही माहिती नाही, पण मी ही पहिल्यांदाच अशी केस बघितली की ज्यामध्ये मेलेला माणूस परत जिवंत आलाय. हा चमत्कार नाहीये, हे माझ्या नवऱ्याचं प्रेम आहे, जे मला मरणाच्या दारातून माघारी घेऊन आलंय. असं असेल ना तर खरंच तुम्ही नशिबान आहात. असा नवरा फार कमी बायकांच्या नशिबात येतो. तुमची जोडी अशीच आनंदात राहू दे आणि तुमच्या दोघांच्यातलं प्रेम असंच टिकून राहू दे. ह्याच माझ्या शुभेच्छा. काळजी घ्या. चला मॅडम, चहा पिऊन घ्या, म्हणजे जरा बरं वाटेल तुम्हाला. काय झालं असं का बघतेस? अगं मी नाही बनवला, बाहेर ना आणलाय. पी. सॉरी 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 चुकून सांडला. एवढं काय त्यात? अगं एवढं काय त्यात म्हणजे? किती गरम चहा सांडलाय तुझ्या हातावर? हा, भाजला असेल की. तुला काहीच झालं नाही? नाही. काय झालं कृष्णा? रोय, मला काहीच जाणवत नाहीये. माझा हातच उचलत नाहीये रा. असं वाटतं माझ्या हातात जीवच नाहीये. थांब थांब, एक मिनिट थांब.